स्वतःच्या गुणवत्तेने 50 वर्षानंतरची घटना कशी असली पाहिजे आणि ज्यामध्ये या भारतामधल्या प्रत्येक माणसाला समान न्याय कसा मिळेल याचं एक कर्तृत्वाने आपल्या स्वतःच्या हुशारीने जी घटना लिहून ठेवली त्याचं अजूनही आपण म्हणजे आज आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर घटना नसेल तर आपला देश चालू शकत नाही, आपण जगू शकत नाही। त्यामुळे मला वाटतं बाबासाहेब म्हणजे मी स्पष्ट बोलतो, बाबासाहेब हे एका समाजापुरते नव्हते तर बाबासाहेब हे देशाचे विश्वाचे होते आणि या बाबासाहेबांनी तुम्हा आम्हा सर्वांना ताठ मानेने जगायला शिकवलं। आणि मला वाटतं आपण आपल्या देवाऱ्यामध्ये देवाला ठेवतो परंतु पहिलं आपण बाबासाहेबांना पूजलं पाहिजे, पहिलं आपण बाबासाहेबांना वंदन केलं पाहिजे आणि तरच आपलं जीवन घडत आहे। तुम्हा सर्वांना मी आम्ही सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि जो बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे आणि बाबासाहेबांनी हा देश जिवंत ठेवला आहे तोच जिवंतपणा आपण पालघरवासीय म्हणून पालघर जिल्हावासीय म्हणून कायम ठेवू आणि आपण सर्वांनी जी प्रचंड मेहनत करू आणि शोभायात्रा बाबासाहेबांची जमलेली आहे आणि बाबासाहेबांचं दर्शन घेण्याचं भाग्य या पालघर शहरातील प्रत्येकाला देण्याचं ते काम केलंय। याकरता आपल्या सर्व तुमचं